एवढं हसायला काय झालं सगळ्यांना? काही गंमत झालीये का? गंमतच झाली ना, आम्हाला वाटले की काका झाले म्हणून. अहो म्हणजे हे आले असते ना तर त्यांचीच बडबड सुरू राहिली असती. तुम्हाला त्यांनी बोलूच दिलं नसतं, अगदी हैराण करून टाकलं असतं. नाही हो, हैराण वगैरे काही नाही. उलट ते बोलायला लागले ना की वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही. हो, अशी कित्येक वर्ष गेली ते बोलतायत आणि मी ऐकते. तो मुलगा असेल मग असा सुट्टे घेऊन आला असेल. मी बघतो. कोण आहे रे? काकू हाच आहे, सुट्टे घेऊन आलाय बहुतेक. साहेब पैसे. अरे तू सुट्टे आणायला गेला होतास ना? माझ्याकडे होते, मी दिले. तो परत कुठे येणार तो? साहेब पैसे. हा हो, दे दे. काका तुम्ही आलात? हो म्हणजे काय यावंच लागलं? टाकले कुलकर्णींनी टाका दिला. म्हटलं बरं झालं, अण्णांचे मित्र आले, त्यांच्याशी पण परिचय होईल आणि गप्पा पण मारता येतील. आता काय माझ्या घरात मी येऊ की परत जाऊ? चला. काका याचा आता पुतळा का झालाय? बरं झालं तुम्ही आलात. सदा तुझी आणि केतकरांची भेट आज नशिबातच होती. एखादी गोष्ट घडायची असली की ती घडतेच हो. आता काय मला जावं लागलं, कुलकर्णीने टाइम दिली आमच्या, त्यामुळे यांना भेटता आलं. म्हणजे कुलकर्णीने टाइम दिली हे निमित्त. खरंय. अहो पण तुम्ही असे अचानक का आलात? फोन करून कळवायचं तरी ना. घरी जायचं तर कळवायचं कशाला? अहो म्हणजे कदाचित कुलकर्णी भाऊजी मागावून येत असतील किंवा तुम्ही उशिरा पोहोचला असाल आणि म्हणे त्यांनी टांग दिली. अहो त्यांना फोन करून निदान घरी जातोय असं कळवायचं तरीत ना. तसं काही नाही ग. अगं त्या टकल्यांना मला फोन करून कळवलं येत नाही म्हणून, मग निघालो मी. त्यांचं म्हणे काहीतरी महत्वाचं काम निघालं. त्याचं पण आजच काम असावं. काय सगळं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे मी परत आलेलं बघून मला असं वाटतंय तुमचा सगळ्यांचा रसभंग झालाय.